नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची होती. ती म्हणजे कंप्लीट ऑफलाईन बॅचच्या संदर्भात जी संकल्प एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर येथे स्टार्ट होते. ही बॅच स्टार्ट होणार आहे आपली 3 डिसेंबर 2025 पासून. ज्याचा टायमिंग असेल सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. डेली याच्यामध्ये 4 लेक्चर असणार आहेत, ज्याचे फ्री डेमो लेक्चर्स आपल्याला 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर या वेळेमध्ये स्टार्ट होणार आहेत. तर बँक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पहिल्यांदा हा व्हिडिओ पोहोचायचा आहे आपल्याला. आणि या बॅचच्या संदर्भातल्या सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन या पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे. सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे की बॅचचं नाव अल्फा 4.0, जी की कंप्लीट ऑफलाईन बॅच ही 3 डिसेंबर पासून स्टार्ट होणार आहे. या बॅचच्या डिटेल्सच्या बाबतीत जर जायचं आपल्याला तर बॅच प्री प्लस मेन्स आणि इंटरव्ह्यू, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू म्हणजे आपल्याला पूर्णचा पूर्ण पॅकेज आपल्याला या बॅच मध्ये मिळणार आहे. सोबत आपल्याला फ्री डेमो लेक्चरच्या बाबतीत मी ऑलरेडी सांगितले की 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर मध्ये आपल्याला हे फ्री डेमो लेक्चर विदाउट ऍडमिशन करता येतील. त्यानंतर यामध्ये आपल्याला मिळणाऱ्या सुविधा ज्या असतील त्या सगळ्या सुविधा, ज्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला बुक्स असतील, 12 ते 13 बुक्सचा सेट तुम्हाला मिळणार आहे. सोबत इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन हे आपल्याला बॅच जॉईन केल्यापासून जॉब लागेपर्यंत टिल सिलेक्शन इंटरव्ह्यूचा पार्ट आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. डेली डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी, त्यानंतर डेली काउन्सिलिंग साठी आपल्याला यामध्ये सुविधा असणार आहे. ग्रुप ऍक्टिव्हिटी असतील, वीकली ऍग्रिकल्चर टेस्ट असतील, संडे टू संडे टॉपिक वाईज टेस्ट असतील. हा सगळ्याचा सगळा पार्ट आपल्याला या बॅच मध्ये इन्क्लूड असणार आहे. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट विसरायची नाहीये, ही बॅच टार्गेट IBPS, RBI, SBI, इन्शुरन्स, MBA, CET या सगळ्याच एक्झाम सोबत आपल्याला ही बॅच IBPS AFO म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसरची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण असणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे स्टार्ट होणारी ही 3 डिसेंबरची बॅच आपल्याला या बँक भरतीच्या आणि सोबत सगळ्याच एक्झामच्या तयारीसाठी जॉईन करायची आहे. बघू आपण या बॅचच्या संदर्भात अजून काही डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघायचे, तर ते इन्फॉर्मेशन आपल्याला पुढच्या पार्ट मध्ये बघायचे. यामध्ये आपल्याला बॅच स्टार्ट करत असताना खूप काही डाऊट असू शकतात की या बॅच मध्ये आम्हाला सुविधा तुम्ही सांगितल्यात, पण याच्या सोबत आपल्याला यामध्ये काय काय मिळणार आहे. पहिले सगळ्यात महत्वाचं तर ही स्टार्ट होणारी बॅच आपली छत्रपती संभाजीनगर येथे संकल्प एज्युकेशनच्या नवीन इमारतीमध्ये स्टार्ट होणार आहे. त्यामुळे यामधलं आपल्याला सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतील. पुढे येत असताना आपल्याला काही इन्फॉर्मेशन गोष्टी की आम्हाला कोणकोणत्या सुविधा या बॅच मध्ये मिळणार आहेत. त्या सुविधाच्या बाबतीत बेसिक गोष्टी तर ऑलरेडी सांगितलेल्या आहेत मी, पण अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी जर बघायच्यात आपल्याला तर सगळ्यात महत्वाचं एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल असेल ते 12 बुक्सचं, इन्क्लुडिंग जर आपण याच्यात 2 क्लास नोट्स जर ऍड केल्या तर टोटल 14 बुक्स आहेत. ग्रुप ऍक्टिव्हिटी ही प्रत्येक सब्जेक्टसाठी सेपरेट असणार आहे, इन्क्लुडिंग ऍग्रिकल्चर आणि विशेष म्हणजे अकाउंट विषय. महाराष्ट्रामध्ये अकाउंट विषयाची फॅकल्टी असणारा संकल्प एज्युकेशन हा एकमेव क्लास आहे असंही आपण म्हणू शकतो. बीकॉम झालेले विद्यार्थी किंवा कॉमर्स ग्रॅज्युएट विद्यार्थी यांना अकाउंट हा विषय इम्पॉर्टंट असतो. खूप साऱ्या एक्झाम जसं की महाट्रान्सको आहे, महाजनको आहे, महाट्रान्सकोच्या सोबत आपल्याला महावितरणच्या जागा असतील, अर्थ व सांख्यिकीच्या जागा ज्या स्पेशली कॉमर्स ग्रॅज्युएट साठी आहेत, त्यासाठी आपल्याला समीर देशमुख सर हे अकाउंट वाला पार्ट कव्हर करतील. पुढे येत असताना इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनच्या बाबतीत मी ऑलरेडी सांगितलं की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन हे टिल सिलेक्शन जॉब लागेपर्यंत आपल्याला इंटरव्ह्यूचा पार्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड असेल. टेलिग्राम लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला यामध्ये काही सगळ्यात महत्वाचं की इम्पॉर्टंट प्रॅक्टिस सेशन याच्यामध्ये होणार आहेत. त्यानंतर डेली काउन्सिलिंग आणि डाऊट क्लिअरिंगच्या बाबतीत मी ऑलरेडी सांगितलंय. वीकली ऍग्रिकल्चर टेस्ट यामध्ये असणार आहे. तुमचे जेही टॉपिक वीकली संपलेले असतील त्यावर टेस्ट, आणि सोबत क्वांट रिझनिंग इंग्लिश विषयाची पण आपल्याला प्रत्येक रविवारी जे टॉपिक आपल्या आठवड्यामध्ये कंप्लीट होणार त्यावरही वीकली टेस्ट असणार आहे. पुढे येत असताना बॅचच्या बाबतीत फीसची आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेची आहे, कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बॅचची फीस हा एक पार्ट माहिती असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये आपल्याला 2 पद्धतीच्या बॅचेस अवेलेबल आहेत. एक 6 महिन्याची बॅच आहे आणि दुसरी एक वर्षभराची बॅच आहे. तर 6 महिन्याच्या बॅचची फीस आपली वन टाइम जर असेल आपली फीस तर 20,000. एका वर्षाची बॅच आपण जर परचेस करणार आहे तर ती याची फीस असणार आहे 27,000. जे विद्यार्थी ऑलरेडी एखाद्या बॅच मध्ये एनरोल झालेले आहेत, ज्यांनी ऑलरेडी एखादी बॅच परचेस केलेली आहे, तर असलेल्या बॅचच्या 50% कमी फीस आपल्याला भरून त्या बॅचला पुन्हा रिपीट ऍडमिशन घेता येईल.
सोबत सोबत अजून काही इन्फॉर्मेशन, संकल्प एज्युकेशनची आपली नवीन इमारत, या इमारतीमध्ये आपल्याला हे नवीन बॅचेस स्टार्ट करायचे आहेत. बॅचेस मध्ये आपल्याला काही व्हिज्युअल्स, व्हिडिओ जे दिसत आहेत ते कशाच्या संदर्भात आहेत, तर रेग्युलर लेक्चर ऍक्टिव्हिटीज असतील, त्यामध्ये डाऊट क्लिअरिंग ऍक्टिव्हिटी असतील, डिजिटल क्लासरूम असेल, या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत. हे रेग्युलर लेक्चरची इमेज आपल्याला पुढे आहे. पुढे येत असताना यामध्ये ऍक्च्युअल टीचिंग वाला पार्ट आहे. ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही गोष्टी सध्या आपल्या नवीन इमारतीमध्ये ऍड झालेल्या आहेत, तर हाही पार्ट आपल्याला याच्यामध्ये इन्क्लूड असेल. सगळ्याच्या सगळ्या विषयाच्या फॅकल्टीज यामध्ये आपल्याला दिसतील शिकवत असताना, तर हा पार्ट आपल्याला पुढच्या काही सेकंद ऑब्झर्व करून घ्यायचा आहे, जो की ऍक्च्युअल क्लासरूमची टीचिंग असेल, आलेलं एखादं नोटिफिकेशन असेल, या संदर्भात हा बनवलेला व्हिडिओ असेल, कॉन्ट असेल, रिझनिंग असेल, जनरल अवेअरनेस असेल, एसएससीच्या बाबतीत इन्फॉर्मेशन असतील, ते सगळेच्या सगळे टॉप एज्युकेटर्स आपल्याला या बॅच मध्ये मिळणार आहेत. पुढे येत असताना याच्यामध्ये अजून ऍग्रिकल्चरची फॅकल्टीज दिसत आहेत, जे त्यांचा ऍग्रिकल्चरचा पार्ट प्रशांत सर असतील, सतीश जगताप सर असतील, हा कव्हर करताना दिसत आहेत काही व्हिडिओच्या माध्यमातून. पुढे येत असताना यामध्ये आपल्याला अजून इन्फॉर्मेशन, सगळ्यात महत्वाची म्हणजे काय, तर इथं चालणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बघा. याच्यामध्ये सगळ्यात तिन्हीच्या तिन्ही व्हिडिओमध्ये आपल्याला काय दिसतंय, ते डेली काउन्सिलिंग आणि आपल्याला डाऊट क्लिअरिंग वाला पार्ट. प्रत्येक व्हिडिओमध्ये हे काही व्हिडिओज इथं ऍड केलेले आहेत, पण हे सगळेच्या सगळे व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामच्या हँडलवर, संकल्प एज्युकेशनच्या सोबत सोबत युट्यूब चॅनलवर, या सगळीकडे फेसबुकवर आपल्याला हे मिळणार आहेत. याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे की हा पार्ट आपल्याला डेली बेसिसवर मिळणार आहे, जो डेली काउन्सिलिंग आणि डाऊट क्लिअरिंग हा असा इन्क्लुडेड असेल, हे जे की आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट बॅचेस मध्ये अवेलेबल असणार आहे. पुढे येत असताना याच्यामध्ये सेम क्लासरूम ऍक्टिव्हिटीज आहेत, डाऊट क्लिअरिंग आहे, सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत, त्यानंतर गायडन्ससाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे काही व्हिडिओ आपल्याला इथं, टीचिंग साठी असणारे काही क्लासरूमचे व्हिडिओ आपल्याला यामध्ये दिसत आहेत. पुढे येत असताना पुढच्या काही स्लाइड्स याच्यामध्ये दिसत आहेत. पुन्हा ऍग्रिकल्चरचं लेक्चर, जनरल अवेअरनेसचं लेक्चर, वीकली ऍग्रिकल्चरच्या टेस्ट यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. तर हा सगळ्याचा सगळा एक आपण काय म्हणू कॉम्बो आपल्याला या बॅचच्या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे. पुढे येत असताना याच्यामध्ये अजून काही डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघायचे आहेत. इंटरव्ह्यूच्या संदर्भात आपल्याला बघायचे, तर सगळेच्या सगळे झालेले इंटरव्ह्यूज प्रत्येक एक्झामसाठी, मग ते ऑफिसर लेवलच्या आपल्या सगळ्या एक्झाम, स्पेशलिस्ट ऑफिसर असेल, IBPS PO असेल, SBI PO असेल, ग्रामीण बँकेचा PO असेल, या सगळ्याच इंटरव्ह्यूची ही फ्री ऑफ कॉस्ट केली जाणारी ही तयारी ऑफलाईन क्लासेस मधली. पुढे येत असताना ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपले मॉक इंटरव्ह्यूज हे आपल्याला अवेलेबल असतील. बॅच जॉईन करण्या अगोदर आपल्याला काही मनामध्ये डाऊट असू शकतात, ते छोटे मोठे डाऊट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेऊ. तुमचे डाऊट्स असतील, आमचे त्याच्यावर काही उत्तर बघा. याच्यामध्ये आपल्याला काही डाऊट्स दिलेले आहेत. सगळ्यात पहिला डाऊट इथं बघा, दिलेल्या इन्फॉर्मेशन मधला पहिला डाऊट असा आहे की ऑफलाईन बॅच बेसिक पासून स्टार्ट होईल का, तो नक्कीच ऑफलाईन बॅच ही बेसिक पासूनच स्टार्ट होईल. क्वांट मध्ये जर बघितलं तर आपण ऍडिशन सबट्रॅक्शन पासून बॅच स्टार्ट करत असतो, तर तो सगळ्याचा सगळा पार्ट, क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल, हे सगळं बेसिक पासून स्टार्ट होणार आहे. डेमो लेक्चर करता येतील का, याच्या बाबतीत ऑलरेडी सांगितलंय आपल्याला की 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट डेमो लेक्चर करता येतील. जुन्या विद्यार्थ्यांनी ज्यांचं लाईफ टाईम ऍडमिशन होतं त्यांनी ही बॅच अटेंड केली पाहिजे का, जर आपल्या स्टडीमध्ये 5 ते 6 महिन्यापेक्षाचा जास्त गॅप पडलेला आहे आणि आपल्याला बँक भरती परीक्षांची तयारी करायची आहे, तर बिलकुल आपल्याला एखादी बॅच ही रिपीट केली पाहिजे, जेणेकरून झालेला सगळा सिलेबस आपल्याला रिवाइज करता येईल. ऑनलाईन विद्यार्थी जे आहेत, ज्यांचं ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये ऍडमिशन आहे, जसं की प्राईमच्या बॅचेस आहेत, आपल्या प्राईम 10 आहे, प्राईम 9 आहे, प्राईम 8 आहे, किंवा जुन्या बॅचेस असतील, त्या विद्यार्थ्यांना इथे छत्रपती संभाजीनगरला येऊन तयारी करायची असल्यास त्यांच्यासाठी काय आपल्याला ऑफलाईन मध्ये सुविधा आहे का, तर नक्कीच तुम्ही जी ही ऑनलाईनची फीस पे केलेली आहे, समजा तुम्ही 10,000 फीस भरलेली आहे, तर त्याच्यातले 5,000 म्हणजे 50% अमाऊंट आपल्याला ऍक्च्युअल फीस मधून मायनस होणार आहे. म्हणजे आपली फीस 20,000 आहे आणि तुम्ही तिकडे 10,000 ऑनलाईनला भरलेले असतील, तर ते त्याच्यातले 5 मायनस करून 15,000 आपलं ऍडमिशन होणार आहे. पुढे येताना IBPS SO ऍग्रिकल्चरची तयारी याच फीस मध्ये होणार आहे का, तर बिलकुल बॅच मध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, इंटरव्ह्यूचा पार्ट आणि ऍग्रिकल्चरचा पार्ट हा सगळ्याचा सगळा पार्ट इन्क्लूड असणार आहे. त्याच्यामुळे ऍग्रिकल्चरसाठी आपल्याला काही वेगळी फीस भरण्याची गरज नाही. मॉक इंटरव्ह्यूच्या बाबतीत ऑलरेडी सांगितलंय,
सिलेक्शन होईपर्यंत, टिल सिलेक्शन आपल्याला ही सुविधा असणार आहे. पुढची ऑनलाईन बॅच आपल्याला प्रत्येक महिन्यात एखादी या पद्धतीनं मिळत असते बॅच. आजूबाजूला बाहेर गावच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, रीडिंग किंवा मेसची सुविधा आहे का? तर बिलकुल. आपली जी क्लासची इमारत आहे त्याच्या आजूबाजूला वॉकिंग डिस्टन्सवर 2 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला हॉस्टेल, मेस, रीडिंग या सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत. तरीही त्या संदर्भात आपल्याला काही डाऊट असतील तर आपल्याला दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करायचा आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन घ्यायची. पुढे येत असताना आपल्याला बघू याच्यामध्ये अजून काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे का? तर आपले निकाल. सगळ्यात महत्वाचं की संकल्प एज्युकेशनचे हे रेकॉर्ड ब्रेक निकाल आहेत. त्याच्यावर तुम्ही फोटो मोजत बसले तर ते इतके जास्त आहेत. हे वर्ष 2025 मधले असलेले फायनल सिलेक्शन आहेत, हे लक्षात ठेवायचे. पुढे काही वेगवेगळ्या एक्झाम मध्ये एसबीआय क्लरिकलच्या असतील 2025 मध्ये जे फायनल सिलेक्शन झालेले आहेत. त्यानंतर IDBI ESO असेल, महावितरण मध्ये आपले लागलेले ऑलमोस्ट 110 विद्यार्थी ज्यांचं बीकॉम झालेलं होतं आणि बीकॉम बॅकग्राऊंडचे ते विद्यार्थी होते. पुढचा पार्ट आहे तो आहे फॅकल्टी इंट्रोडक्शनचा. यामध्ये कोणकोणत्या फॅकल्टीज आपल्याला शिकवणार आहेत? तर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील सगळ्यात टॉप फॅकल्टीज या बँकिंगच्या सिलेबससाठी अवेलेबल आहेत, ज्यामध्ये आपल्याला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, ऍग्रिकल्चर आणि डिस्क्रिप्टिव्ह प्लस इंटरव्ह्यूचा सगळा पार्ट कव्हर केला जाईल. गणित विषयासाठी क्वांटसाठी आपल्याला याच्यामध्ये आकाश जाधव सर, अमित पाटील सर आणि यामध्ये शरद जाधव सर या 3 फॅकल्टी अवेलेबल असणार आहेत. रिझनिंगसाठी या बॅचसाठी मी असणार आहे. सोबत इंग्लिशसाठी क्षितिज भालेराव सर, जनरल अवेअरनेससाठी आतिश शिंदे सर आणि निखिल सर ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये काही लेक्चर घेतात आपल्याला. ऍग्रिकल्चरसाठी प्रशांत ढोले सर आणि सतीश जगताप सर, दोघंही फॅकल्टीज आपल्याला ऍग्रिकल्चरसाठी अवेलेबल असणार आहेत. अकाउंट विषयासाठी जसं मी ऑलरेडी सांगितलं की महाराष्ट्रात कुठल्याच क्लासला अकाउंट विषयाची डेडिकेटेड फॅकल्टी नाहीये, त्यामुळे बीकॉम ग्रॅज्युएटसाठी समीर देशमुख सर हे अकाउंट विषयासाठी अवेलेबल असतील. GDPI साठी अभिषेक गायके सर, इंटरव्ह्यूच्या बॅचेस मध्ये आपल्याला निखिल डांगे सर असतील, विशाखा मॅडम असतील, सुहास डमनेरे सर असतील. ही एक्सपर्ट टीम ही फक्त आणि फक्त इंटरव्ह्यू साठी आपल्याला अवेलेबल असणार आहे. बघा, टीचिंग फॅकल्टी सोडून वेगळी ही आपली इंटरव्ह्यूची काय म्हणता येईल पॅनल आहे, जो कुठल्याही आपल्याला आजूबाजूच्या क्लासला मिळणार नाही. त्याच्यामुळे हेही लक्षात ठेवायचे, टीचिंगच्या फॅकल्टी वेगळ्या आणि इंटरव्ह्यूचं पॅनल पूर्णच्या पूर्ण वेगळं, जे आपल्याला डेडिकेटेड लक्ष देईल. त्यानंतर फॅकल्टीच्या संदर्भात इन्फॉर्मेशन या स्लाइडवर दिलेली आहे. यामध्ये आपल्याला आकाश जाधव सरांच्या बाबतीत त्यांचं ग्रॅज्युएशन काय झालंय, स्टाफ सिलेक्शन, इन्शुरन्स, कॅम्पस रिक्रुटमेंट, बँकिंग आणि MBA मध्ये झालेले फायनल सिलेक्शन कोणत्या हे इथं दिसतंय. अमित पाटील सरांच्या बाबतीत 8 इयर्सचा एक्सपिरियन्स प्लस त्यांच्या IBPS एक्झाम मधल्या अचिव्हमेंट, सोबत माझ्या बाबतीत झालेलं ग्रॅज्युएशन असेल, सब्जेक्ट प्लस इयर ऑफ आपले एक्सपिरियन्स असतील, फायनल सिलेक्शन असतील, क्वालिफाईड एक्झाम असतील, हा पार्ट दिलेला आहे. त्यानंतर पुढे येत असताना नेक्स्ट क्षितिज भालेराव सर, जे आपल्याला इंग्लिश विषयासाठी अवेलेबल असतील, ज्यांचे फायनल सिलेक्शन आपल्याला दिलेले आहेत, ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे हे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यांनी मिळवलेले सगळेच्या सगळे IBPSच्या एक्झाम मधले फायनल स्कोर आहे, जे आउट ऑफ स्कोर, जे की एकमेव फॅकल्टी इंग्लिशची आहे की ज्यांनी आउट ऑफ 30 पैकी 30, 35 पैकी 35 ज्या एक्झाम आहेत SSCच्या बँकिंगच्या त्यामध्ये मिळवलेले आहेत. इकडे ऍग्रिकल्चर विषयासाठी आपल्याला प्रशांत सर आहेत, जे 2019, 20, 21 या 3 सलग वर्षांमध्ये IBPS AFO म्हणून स्वतः फायनल सिलेक्शन झालेले आहेत. ते आपल्याला ऍग्रिकल्चरचा पार्ट कव्हर करणार आहेत. सोबत त्यांना सतीश जगताप सर जॉईन असतील, जे ऍग्रिकल्चरचा पार्ट, तुमचा डिस्कशनचा पार्ट, ऍग्री रिलेटेड ऍक्टिव्हिटीज असतील, ऍग्री रिलेटेड टेस्ट असतील, हे कव्हर करतील. जनरल अवेअरनेससाठी आपल्याला आतिश शिंदे सर अवेलेबल असतील. त्यांचं ग्रॅज्युएशन, त्यांचे फायनल सिलेक्शन, इंटरव्ह्यू आणि DB जेवढ्या अपियर झालेले आहेत ही इन्फॉर्मेशन पण आपल्याला दिलेली आहे. सुहास सरच्या बाबतीत ऑलरेडी सांगितलंय की आपल्याला डेडिकेटेड इंटरव्ह्यू पॅनलमध्ये सुहास सर, विशाखा मॅडम हे अवेलेबल असतील आणि निखिल सर ऑनलाईन मध्ये. समीर देशमुख सर हे आपल्याला फायनान्स आणि अकाउंट विषयासाठी फुल्ली इथं सकाळी 7 ते संध्याकाळी 10 पर्यंत अवेलेबल आहे. तर अकाउंट विषय आणि फायनान्स विषया संदर्भात आपल्याला काही जे टीचिंगचा पार्ट असेल तो सगळ्याचा सगळा आपल्याला समीर देशमुख सर बघणार आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्षात ठेवायचं आहे. नवीन ऑफलाईन बॅचच्या संदर्भात ही सगळीच्या सगळी डिटेल माहिती फायनल इयरचे विद्यार्थी असतील, ग्रॅज्युएशनच्या नंतर
बँक भरती परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी असतील, ज्यांचं टार्गेट SBI, RBI, नाबार्ड या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याचं आहे, या सगळ्याच विद्यार्थ्यांना ही बॅच उपयुक्त असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, अल्फा 4.0 ही कंप्लीट ऑफलाईन बॅच आपली छत्रपती संभाजीनगर येथे 3 डिसेंबर पासून स्टार्ट होते, ज्याचा टायमिंग आहे सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेमध्ये. आणि पहिले 4 दिवस आपल्याला यामध्ये फ्री डेमो लेक्चर अवेलेबल असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.